काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी अमित ठाकरे आणि सतेज पाटील या दोन नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती। 27 जानेवारीला राहुल गांधींच्या महू दौऱ्याच्या नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होणार असल्याची माहिती। मंत्री हसन मुश्रीफ समर्थकांनी ठेवलं चुकीला माफी नाही अशा आशयाचे स्टेटस। मुश्रीफ समर्थकांचा इशारा नक्की कोणाला हा प्रश्न। भोंगे हे कुठल्याही गोष्टीचं प्रतीक असू शकत नाहीत। भोंग्यांसंदर्भात कोर्टाच्या निर्णयावरती मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। न्यायालयाच्या आदेशाचं पोलिसांनी आणि सरकारनं पालन करावं, देशपांडेंचं आवाहन। भोंग्यांच्या संदर्भातल्या निर्णयाचं भाजपचे आमदार चित्रा वाघ यांच्याकडून स्वागत। मशिदीवरचे भोंगे हे भक्तीचं नाही तर लोकांवरती सक्तीचं प्रतीक होतं, वाघ यांची प्रतिक्रिया। कारला धक्का लागल्यामुळे पुण्याचे माजी महापौर आबा बागुल यांच्या मुलाची दुचाकीस्वाराला मारहाण। सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद। बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल। अभिनेता विकी कौशल अभिनीत छावा चित्रपटाच्या टीजरला शिवप्रेमींचा विरोध। टीजरमध्ये संभाजी महाराज आणि येसुबाई नाचत असताना दाखवलंय, याला शिवप्रेमींचा विरोध। चित्रपट चालू न देण्याचा इशारा। छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवण्यात आलंय, ते चुकीचं। संभाजीराजेंचा चित्रपटामधल्या नृत्याच्या दृश्यांवरती आक्षेप। सिंधुदुर्गाच्या कुडाळ नगरपंचायतीवरती भाजपचा झेंडा। नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता बांदेकर। महाविकास आघाडीच्या अक्षता खटावकर यांच्या राजीनाम्याच्या नंतर झाली पोटनिवडणूक। शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची आज सेना भवनामध्ये बैठक। आगामी निवडणुकांसाठी काल स्वबळाचे संकेत दिल्याच्या नंतर ठाकरे जिल्हाप्रमुखांना काय सूचना करणार याकडे लक्ष। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आजपासून विविध पदांसाठी मुलाखती। पालिका निवडणुकांच्या तोंडावर शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख पदापर्यंत पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या जातील। 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती असलेले राज ठाकरे आज दुसऱ्याच दिवशी मुंबईला परतणार। काल निवडक पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची पक्षामधील नाराजी मरगळ संघटना मजबूत करण्याच्या विषयी चर्चा झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।